तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात आणि ईश्वरीने अर्णवला पाठीमागूनच घट्ट मिठी मारलेली असते आणि त्याला म्हणत असते, अर्णव सर आज खूपच छान वाटत आहे, खूप हलकं वाटत आहे. इतके दिवस झालं आपण राकेश बद्दल जे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतो ते अखेर सगळ्यांच्या समोर आलंच आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, हो मी सिंदूर तुझं बरोबर आहे, मी हॅप्पी आहे. त्यावेळेला ईश्वरी पाठीमागूनच म्हणत असते, सर तुम्हीच नाही तर आणखीन कोणीतरी हॅप्पी आहे. आता अर्णव उगीच ईश्वरीची चेष्टा करण्यासाठी म्हणत असतो, अजून कोण हॅप्पी आहे, आपल्या रूममध्ये तर आपणच आहोत की. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल ना. त्यावेळेला आता अर्णव पटकन आता ईश्वरीच्या हाताला जोराने धरून तिला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच ईश्वरी जोराने हाताला धरल्यावर ओरडते आणि म्हणते, अहो सर काय करताय तुम्ही, अजूनही माझा हात दुखतोय. त्यावेळेला अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीचा हात आत्ता बरा झाला आहे. त्यावेळेला तो तिला सॉरी म्हणत असतो, पण ईश्वरी म्हणत असते, सर काय सॉरी म्हणताय तुम्ही, आत्ता कुठेतरी हात माझा बरा झाला आहे. आता अर्णव म्हणतो, मी सिंदूर माझ्या लक्षात आलं नाही. त्यावेळेला ईश्वरी आता तिची बडबड सुरू करते. ती म्हणत असते, तुमच्या असं कसं लक्षात नाही सर, महिनाभर हात माझ्या गळ्यामध्ये होता आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि आपण आनंदी व्हायचं, असंच असतंय तुमचं, असं ईश्वरी आता बडबडत असते. तेवढ्यातच अर्णव तिला स्टॉप बंद कर तुझी बडबड असं म्हणत असतो. आता ईश्वरी अर्णव ओरडताना त्याच्याकडे पाहतच राहते. अर्णव म्हणतो, किती नॉनस्टॉप बडबड करतेस गो तू, किती बडबड करतेस, एकदा सुरू केलं की बंदच करत नाहीस. तुझ्या ह्या हाताचं प्लॅस्टर खरं तर तुझ्या तोंडालाच लावायला हवं होतं. आता ईश्वरी जोराने हसायला सुरू करते. आता अर्णव म्हणतो, काय झालं असं हसायला. त्यावेळी ईश्वरी म्हणते, असला बकवास जोक केलात ना तुम्ही, हाताचं प्लॅस्टर तोंडाला लावायला पाहिजे होतं म्हणून. आता ईश्वरी म्हणत असते, दुसऱ्यांना ताणे मारण्याशिवाय तुम्हाला काय येतं, सतत आपलं दुसऱ्याला बोलतच राहायचं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, एक मिनिट तू काय म्हणत आहेस, म्हणजे मला काय दुसऱ्याला ताणेच मारता येतात का, मला दुसरं काहीच करता येत नाही. तर राकेश सारख्या एवढ्या मोठ्या क्रिमिनलला मी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं आहे. आता इकडे अर्णव ईश्वरीची चेष्टा करण्याच्या मूडमध्ये जबरदस्त असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर तुम्ही एकट्याने दिलं का. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, नाही ग मी एकट्याने नाही, माझ्यासोबत आकाश होता, ते इन्स्पेक्टर होते, तो डॉक्टर होता. आता ईश्वरी म्हणते, काय डॉक्टर होते, इन्स्पेक्टर होते. त्यावेळेला अर्णव म्हणतो, नाही तारा होती, ताराचा बाप होता. आता ईश्वरी पुन्हा अर्णवला धमकावतच म्हणत असते, ते होते का, आणखीन कोण होतं. त्यावेळेला आता अर्णव हसायला सुरू करतो, कारण अर्णवने मुद्दामूनच ईश्वरीचं नाव घेतलेलं नसतं. आता अर्णव ईश्वरीची चेष्टा करत करत पुन्हा त्याचा हात ईश्वरीच्या हाताकडेच जातो. आता ईश्वरी पुन्हा हाताला हात लागल्यावर ओरडते, काय हो सर काय करताय तुम्ही, माझा हात दुखतोय नव्हे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, खूप दुखतोय का तुझा हात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो अजूनही माझा हात दुखतोय. त्यावेळेला अर्णव आता तिला तिथे सोप्याच्या ह्याच्यावर खुर्चीवर बसवतो आणि म्हणत असतो, मी तुला मल्लम लावून देतो, कुठे आहे तुझा मल्लम सांग बरं. त्यावेळेला आता ईश्वरी तिथेच ड्रॉवरमध्ये आहे असं सांगते. आता अर्णव ईश्वरीच्या हाताला खूपच प्रेमाने मल्लम लावत असतो. आता इकडे नम्रता तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिच्या मनात ईश्वरी बद्दल हळूहळू तिरस्कार निर्माण व्हायला लागलेला असतो. आता तिला पाठीमागचा एक क्षण आठवतो, ज्यामध्ये तिने पहिल्यांदाच घरामध्ये आल्यानंतर खीर बनवलेली असते आणि घरातील सगळ्यांनाच ती खीर खाण्यासाठी दिलेली असते. त्यावेळेला आता नम्रताने सगळ्यांना विचारलेलं असतं की खीर कशी बनली आहे. त्यावेळेला आता आकाश म्हणतो, खूपच छान खीर झाली आहे, पण इशूसारखी नाही, ईश्वरी खूपच छान खीर बनवते. आता नम्रताला हळूहळू ईश्वरीचा राग यायला लागलेला असतो. तेवढ्यातच आकाश तिथे येतो. आता इकडे आकाश नम्रताजवळ आल्यानंतर पुन्हा ईश्वरी अर्णव बद्दलच बोलायला लागलेला असतो. आता तो म्हणत असतो, नमू मी तर दादा आणि ईश्वरीला मानलं बघ, ते जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. त्यावेळेला नम्रता म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे. त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो, बघ ना मगाशी अंजलीताई किती टेन्शनमध्ये होती, कोणत्या अवस्थेमध्ये होती, तिला शांत करणं कोणाला शक्य झालं नसतं, पण दादाने ते शक्य केलं आणि ताईला अगदी सहजच शांत केलं. आता आकाश नम्रताला म्हणत असतो, म्हणजे दादा पहिल्यांदा असा नव्हता, पुढचं माणूस जर चिडलेला असेल तर दादा जास्तच चिडायचा, म्हणजे तो खूपच रागीट होता, पण आता ईश्वरी त्याच्या आयुष्यात आल्यापासून दादा खूपच बदलला आहे. दादा आता सगळ्या गोष्टी समजूतदारपणे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी बेस्ट आहे बघ, ईश्वरी करू शकते ते कोणीच करू शकत नाही. आता आकाश ईश्वरीची स्तुती करत आहे पाहून नम्रताचा चेहरा पडलेला असतो. आता नम्रता शांतच असते, म्हणून आकाश म्हणतो, नम्रता काय झालंय आहे का, तू एवढी शांत का आहेस बरं. त्यावेळेला नम्रता म्हणते, तुमचं पहिल्यांदा बोलून झालं आहे का बाकीच्यांच्या बद्दल, तर मी बोलणार ना. त्याला आकाश म्हणतो, अगं नम्रता काय झालंय बोल तरी. आता नम्रता म्हणत असते,
इकडे आकाश या घरात आल्यापासून मला एक प्रश्न रोज पडतोय, तुम्हाला पडत नाही का? त्यावेळेला आकाश म्हणतो, अगं कोणता प्रश्न? आता नम्रता म्हणत असते, बघा ना आकाश, लग्न आपलं नवीन झालं आहे, आपण नवीन जोडपं आहोत ना, आणि घरात तर सारखं ईश्वरी अर्णव ईश्वरी अर्णव ईश्वरी अर्णव असाच जप सुरू असतो सगळ्यांचा, आपल्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. पण मला माहीत आहे घरामध्ये कशी कंडिशन आहे, पण तरी सुद्धा आपल्याकडे थोडं तरी लक्ष या लोकांचं असायला हवं ना. आता आकाश म्हणत असतो, अगं पण यात काय प्रॉब्लेम येण्यासारखं आहे बरं? त्याला नम्रतामध्ये, हो यात नाही काय, पण मला तरी वाटणार ना, माझ्या मनाचा थोडी विचार करा ना. आता आकाश म्हणत असतो, अगं हो नम्रता हो, असं शांत करण्याचा नम्रताला प्रयत्न करत असतो. आता नम्रता म्हणत असते, अहो बाकीच्या लोकांचं राहू दे, पण तुमचं काय, तुमचं तरी माझ्याकडे लक्ष आहे का? आता नम्रता म्हणत असते, कुठेतरी बायकोला फिरायला घेऊन जावं, तिच्याशी गप्पा माराव्या, तिला काहीतरी विचारपूस करावी, असं तुमचं काहीच नाहीये, असं म्हणून आता नम्रता आकाशवर रुसलेली असते. आता आकाश नम्रताला म्हणत असतो, का लक्ष नाहीये बरं माझं तुझ्याकडे? आता इकडे आकाश नम्रताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी तिला बोलणार. इतक्यातच नम्रता म्हणते, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. त्यावेळेला आकाश म्हणतो, माझ्याशी बोलायचं नाहीये तुला, पण तुला एक गोष्ट माहीत आहे का नम्रता? त्यावेळेला तर नम्रता काहीच बोलत नाही. आकाश म्हणत असतो, रुसल्यानंतर काय होतं तुला माहीत आहे ना? त्यावेळेला नम्रताच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलेलं असतं. आता आकाश म्हणतो, रुसल्यानंतर तू आणखीन जास्त सुंदर दिसतेस. आता नम्रताचा राग पळालेला असतो आणि ती आकाशला मिठीच मारते. आता इकडे अर्णव ईश्वरीच्या हाताला मल्लम लावत असतो आणि ईश्वरी मात्र कोणत्या तरी दुसऱ्याच विचारामध्ये मग्न असते, थोडीशी नाराज झालेली असते. म्हणून अर्णव तिला म्हणत असतो, मी सिंदूर काय झालं आहे, काय झालंय, असा का चेहरा केलायस तू? त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, सर मला नाही काही बोलायचं, तुमचा मूड खूपच हॅपी आहे, तुम्ही पुन्हा विचारामध्ये जाल. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, असं काहीही होणार नाही, सांग बरं काय झालं आहे? आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, राकेश सारख्या क्रिमिनलचा खरा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणला, त्याला पोलिसांच्या ताब्यात तर दिलं, पण एक खूप मोठा प्रश्न आपल्या समोर अजून सुद्धा उभा आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, कोणता प्रश्न? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, तुमच्या बाबांना आणि माझ्या आईला या सगळ्यामध्ये अडकवणारी बाई कोण होती ते आपल्याला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे. त्या बाईने असं का केलं, कशासाठी केलं, तिचा काय हेतू होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधलीच पाहिजेत ना. त्याला अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, पण थोडासा वेळ देऊया. आता घरामध्ये जे काही घडलं आहे ते वातावरण शांत होऊ दे आणि तुझा हात सुद्धा बरा होऊ दे, मग आपण या गोष्टीच्या मागे लागूया आणि या प्रश्नांची उत्तरे शोधून काढूया. आता अर्णव ईश्वरीला चेष्टेने म्हणत असतो, आता लगेच तू डिटेक्टिव्ह मोड ऑन करू नकोस बरं का तुझा. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो सर असं असतं तुमचं, म्हणूनच मी तुम्हाला सांगत नव्हते म्हणे डिटेक्टिव्ह मोड लगेच ऑन करू नको. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगो हो, मीच तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार बरं, तू तर माझा हक्काचं माणूस, असं अर्णव म्हणणारच असतो. तेवढ्यातच ईश्वरी अर्णवच्या चेहऱ्याकडेच बघत असते. आता इकडे हक्काची व्यक्ती असं अर्णवला म्हणायचं असतं, पण तो वाक्य पूर्ण करतच नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हक्काची सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावेळेला आता अर्णव नुसती हक्काची हक्काची असंच म्हणायला लागतो. आता अर्णवला तेथून बाजू मारायची असते, म्हणून तो खोटच म्हणत असतो की मला फोन आला आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर फोनची रिंग सुद्धा वाजलेली नाहीये, काही फोन वगैरे तुम्हाला आलेलं नाही, बोला हक्काची हक्काची काय म्हणणार होतात बरं तुम्ही? त्यावेळेला अर्णवला खरंच फोन येतो. आता तो फोन कुणाचा होता काय माहीत, पण ती व्यक्ती म्हणत असते राकेश बद्दल. त्यावेळेला अर्णव त्या व्यक्तीला स्ट्रिक्ट वॉर्निंग देत असतो की राकेशच्या विरोधातले सगळे पुरावे मी तुम्हाला दिले आहेत आणि राकेशला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आता अर्णवने फोन ठेवल्यानंतर ईश्वरी पुन्हा अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही हक्काची काहीतरी म्हणत होतात. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीपासून बाजू काढूनच फोन आलेला नसताना सुद्धा फोनवर बोलतच बाहेर निघून जातो. इकडे पाठीमागे ईश्वरी मात्र हसायला लागलेली असते. आता ईश्वरी हसतच म्हणत असते, सरांना काय म्हणायचं होतं नेमकं, हक्काची बायको असंच म्हणायचं असणार आहे, कधीतरी मनातील बोलतात सर अचानक असं. आता ईश्वरी असा विचार करत असते, तेवढ्यातच घरातील अलाराम जोराने वाजायला लागलेला असतो. नेमका कुठेतरी दूर झाल्यानंतर असा अलाराम वाजतो. इकडे हॉलमध्ये आकाश आणि अर्णव काहीतरी लॅपटॉपमध्ये पाहत असतात, आजी माळ करत असतात आणि सगळेजण आता असा अलाराम वाजल्यानंतर अलर्ट होतात आणि कुठे वाजत आहे, का वाजत आहे याच्या पाठीमागेच लागतात. तेवढ्यातच नम्रता म्हणते, अंजली ताईंच्या रूममधून कसला तरी धूर येत आहे.
आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी, अर्णव धावतच अंजलीच्या रूममध्ये जातात. आता सगळेजण अंजलीच्या रूममध्ये गेल्यानंतर पाहतात तर काय, अंजली एका काचेच्या बाउलमध्ये राकेशच्या सगळ्या आठवणी जाळून टाकत असते, त्याचे फोटो, त्याच्या वस्तू. आता अंजलीने इथे स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून त्या अग्नीमध्ये टाकलेलं असतं आणि ती घरच्यांच्या सगळ्यांच्याकडे पाहत म्हणत असते, आता अंजली राकेश भोसले ही संपलेली आहे, आता फक्त उरले ती अंजली रमाकांत शिर्के. आता घरातील सगळेच अंजलीला अशा अवस्थेमध्ये पाहून खूपच कन्फ्यूज झालेले असतात. आता अंजली या सगळ्यांच्याकडे पाहून म्हणत असते, मी आता या सगळ्या गोष्टी विसरणार आहे आणि मी माझ्या एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. तुमच्या सगळ्यांच्यासाठी, माझ्या कनूसाठी मी या सगळ्या गोष्टी विसरणार आहे. आता अंजली सगळ्या घरच्यांच्याकडे पाहून म्हणत असते, तुमच्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी सुद्धा या माणसाच्या आठवणी मी सगळ्यात जाळून टाकणार आहे. आता अंजली लग्नाचे फोटो आणि त्या दोघांचे जे काही फोटो असतील ते जाळून टाकत असते. आता अंजली म्हणत असते, माझी एवढी छान फॅमिली आहे, माझी ही माणसं, ह्या माणसांना ओळखण्यात मी खूपच उशीर केला आहे, पण मी आता ठरवलं आहे, तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात, माझ्या बरोबरीनं आहात, तर मला खचायची काहीच गरज नाही आणि आता मी माझ्या कनूसाठीच जगणार आहे. माझं ध्येयच ते आहे, माझी कनू. आता अंजलीला असं स्ट्रॉंग पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आलेली असते, कारण अंजली एवढी धीट आणि संयमाने या सगळ्या गोष्टी बोलत असते, कारण एवढा मोठा धक्का बसून त्यातून स्वतःला सावरणं हे सोपं नसतंच. आता अंजली स्वतःला स्ट्रॉंग बनवतच अर्णव जवळ आलेली असते आणि अर्णवच्या जवळ येते. त्यावेळेला अर्णव सुद्धा तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतो. आता बहीण भावांना असं एकत्र पाहून आजींच्या चेहऱ्यावर चांगलंच हसू आलेलं असतं, त्यांना प्रसन्न वाटत असतं की अंजली आता यातून सावरली आहे. आता इकडे रूम मध्ये अर्णव त्याचा लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत असतो आणि या ईश्वरीचं मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. मोबाईलवर खूपच मोठा आवाज लावून ही रील्स बघायला लागलेली असते आणि स्वतःच एकटी हसतच त्या रील पाहत असते. इकडे अर्णवला मात्र त्या आवाजाचं डिस्टर्ब होत असतं. आता ईश्वरी अशी रील बघत बघतच अर्णवच्या जवळच येऊन बसते. आता अर्णवला त्या आवाजाचा त्रास होत असतो, म्हणून अर्णव आता मिस इंदोर अशी हाक मारतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, थांबावो सर, मी रील बघत आहे. आता ईश्वरी काही केल्याने अर्णवकडे पाहत सुद्धा नसते आणि अर्णवच्या बोलण्याकडे लक्षच देत नसते. आता अर्णव म्हणतो, अगं मिस इंदोर अशी काही करत आहेस, हेडफोन वापरशील का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सापडत नाहीयेत वो सर. आता अर्णव पुन्हा ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदोर हेडफोन घाल, मला आवाजाचा त्रास होत आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलं ना सापडत नाहीयेत म्हणून. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीवर चिडलेला असतो. आता अर्णव सुद्धा उठतो आणि तेथीलच टेप रेकॉर्ड घेतो आणि प्ले पार्टी सॉन्ग असं म्हणतो आणि अलेक्सा सुरू हो. आता अर्णव सुद्धा उठतो आणि टेप रेकॉर्ड घेतो आणि खूप जोराने मोठ्याने गाणं लावतो. आता ते गाणं ऐकून ईश्वरी म्हणत असते, काय हो सर, किती आवाज तोडलाय तो. आता अर्णवने लावलेल्या गाण्यामुळे ईश्वरीला खूपच त्रास होत असतो, पण अर्णव काही केल्याने आवाज कमी करतच नाही. तो म्हणतो, तू आवाज कमी करत नाहीयेस मला त्रास होत असताना, मग मी का करू बरं. त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी मध्ये खूपच नोकझोक दाखवली. आता या दोघांच्या गमतीशीर बोलण्यावरच आजचा भाग थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे, तो म्हणजे ईश्वरीवर ज्या माणसांनी अटॅक केलेला होता ती माणसं पोलिसांना सापडलेली असतात आणि अर्णव ईश्वरीला सांगत असतो की मिस इंदोर तुझ्यावर अटॅक केलेली माणसं सापडली आहेत, आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जायला हवं. आता इकडे हे ऐकून वल्लरी मामींच्या पायाखालची जमीनच सरकलेली. आता वल्लरी मामी स्वतःच्या मनातच विचार करत असतात की जर या माणसांनी उदयकांतचं नाव सांगितलं तर उदयकांत माझं नाव नक्की सांगणार. नाही, असं होता कामा नये. जर माझं नाव त्याच्या तोंडी येण्या अगोदर उदयकांतचा काटा काढावाच लागेल. आता पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की